तर आपला सेटअप झालेला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपला किचन नमस्कार. व्लॉग मध्ये. आधी मी आज बोलणार का तू? तू बोल बाबा, तुझा ब्लॉग आहे. असं नाही, दोघांचं आहे, पण जम्बलिंग नाही झाली पाहिजे. तर सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानतो आम्ही, की आमचा जो फर्स्ट रेसिपी व्लॉग होता दोघांचा एकत्र, त्याचा त्याला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला. वन डे मध्ये खूप लोकांचे आम्हाला फोन आले किंवा मेसेजेस आले की खूप छान व्लॉग केलाय तुमचा. आम्हाला डबे पाठवा. तुमचा पहिला प्रयत्न खूप चांगला होता, असंच करत राहा. तर आम्हाला खूप चांगलं वाटलं की चल, पहिला सुरुवात आहे तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. तर आता हे बोलते. थँक्यू तुमच्या रिस्पॉन्स बद्दल, तुमच्या चांगल्या प्रतिसादाबद्दल थँक्यू. त्यांना जास्त बोलायची सवय नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं थोडस जमलिंग होतं. तुम्हाला माहितीये, मी तर बडबडीच आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. तरी पण माणसाकडून चुका होतात. ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर. सायन्सने शिकवलंय ना, ही जास्त बडबडते, मला खूप कमी बोलायला लागतं. तर आता सॅटर्डे बोललो काहीतरी व्हेज, आम्ही जास्त करून व्हेजच खातो. हा, आज सॅटर्डे म्हणून आज बोललो काय बनवायचं. तर आजची तर रेसिपी आजची पण राईसच्या रिलेटेडच रेसिपी आहे, कारण आम्ही एवढे वेगवेगळे राईस ट्राय करतो ना, ते तुम्हाला आम्ही सगळे दाखवणार आहोत. तर आपण पहिला राईसची सिरीजच पूर्ण करून टाकूया. तर काल आमच्याकडे थोडासा उरलेला भात होता, त्याच्या आम्ही आता बनवणार आहोत टोमॅटो राईस. तर तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याच्यासाठी तर खूप खूप मोजकेच इन्ग्रेडियंट लागतात, जे आपल्या घरात असतात, कायम अवेलेबल असतात, आणि त्याच्यात सुद्धा खूप टेस्टी राईस बनतो. तर आता तो आम्ही तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया. आम्ही आता तुम्हाला शिकवणार ते नवरा कम्युनिटी आहे, त्याला जास्त धावायला नाही गेलं पाहिजे. म्हणजे नवऱ्याला कसा कंटाळा येतो ना, हे आण ते आण. आपल्या घरात जेवढं आहे त्यात काय काय बनवता येईल ते आपण बघूया, शिकून घेऊया. चला. चला. टोमॅटो राईस बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे आपले घरगुती मसाले, कढीपत्ता, सुकी मिरची, ओली मिरची, गरजेनुसार जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण ठेचलेला, एकदम पण बारीक करायचा नाही, एकदम पण मोठा ठेवायचा नाही, शिळा भात, टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी. तर आता आपण टोमॅटो राईस बनवायला सुरुवात करूया. रोज शिकवायला लागेल का गॅस चालू कसा करायचा? कढई ठेवलेली आहे, आपण तेल ऍड केलेलं आहे. आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय. कढीपत्ता, त्याच्यानंतर आपली ही जी मिरची आहे ती थोडीशी फोडून टाकायची, सुकी मिरची. ती तुमच्याकडे असेल नसेल तरी चालेल. त्याच्यानंतर या ओल्या मिरच्या, त्या तुम्हाला जसं तिखट हवंय तसं तुम्ही ऍड करू शकता. हे सगळं ऍड करून झाल्यावर थोडीशी राई आणि थोडासा जिरा आणि थोडासा हिंग चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात आपला सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट किंवा आपला मेन लसूण टाकायचं आहे. लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे, लसूणमुळेच खूप चांगली टेस्ट येते. त्याला छान परतवून घ्यायचंय. खूप छान स्मेल आलेला आहे फोडणीचा. लसूण थोडा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. थोडं घ्या लसूण. काय लसूण आपला थोडं पा लसूण, कारण आपण घेतलाय लसूण. आता आपण टाकणार आहोत कांदा. आता कांदा जो आहे तो चांगला मस्त नरम होऊन द्यायचा आहे. तर आपला कांदा नरम होईपर्यंत आपण गप्पा मारूया. तर तुम्हाला माहिती आहे, आपण लहानपणापासून भात खातो आणि वेगवेगळ्या प्रकारचा भात खातो. तर आपल्याकडे सगळ्यांच्या घरात फेमस असणारा भात म्हणजे तो फोडणीचा भात. आणि त्या फोडणीच्या भातासाठी आपल्याला कांदा लसूण हा गरजेचाच असतो. आणि त्याच्यापासून नवीन 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 रेसिपी ट्राय केली. ट्राय नाही केलं, किती वर्षभर खातो आपण तो भात. आम्ही तुम्हाला दाखवतोय ना, आता मी तुम्हाला दाखवतोय. दाखवतोय. सोप्या सोप्या रेसिपी ज्या आहेत त्या ट्राय करतोय. म्हणजे कसं, कधी आपल्या घरी काय नसलं तर आपण माहितीये ना,
घरातलं काहीतरी साहित्य असतं तो ऍड करतो युट्यूबवर आणि या साहित्यात होणाऱ्या रेसिपी आम्हाला दाखवा असं आपण टाकतो आणि आपण तसं बनवतो. सध्या चॅट जीपीटी पण आलाय ना. हो. त्यावर बाबा सर्च करू द्या असं. आणि कसं आहे, काही फंक्शन असलं आमच्या घरात भात जरा जास्तच म्हणतो ना, 2-3 माणसं जास्त येतात, त्यासाठी आमचा भात जरा जास्त राहिला म्हणून आम्ही बनवतोय. मी मोजकच जेवण नाही बनवत, थोडस जास्तच बनवतो. कारण हे म्हात्रे आहेत अलिबागचे, यांना भात एवढा आवडतो ना बाबा. प्रत्येक माणूस भात खातो, असं नाही की म्हात्रेच भात खातात. पण अलिबागचे म्हात्रे जास्त खातात ना, कारण आमच्याकडे भात पिकतो, आम्ही स्वतः पिकवतो भात, म्हणून जास्त खाताय. मग नो कमेंट्स त्यावर. येस. आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान नरम झालेला आहे पिंकिश कलरचा. आता ह्याच्यात आपण मसाले टाकणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, त्याच्यानंतर धनिया पावडर, ही मला खूप आवडते, ही माझ्या प्रत्येक रेसिपी मध्ये असते. त्याच्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला, मिरची टाकल्या त्याच्यानुसारच आपण टाकायचा, त्याच्यात थोडा गरम मसाला आणि मिरची पावडर हे आपण ऍड केलेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहोत. आता आपण ऍड करणार आहोत शेजवान चटणी, 1 चम्मच, जास्त तिखट नाही. आणि आपला केचप. हा पण हे दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असतील नसतील गरजेला तरी चालेल. तुम्ही जे बाकीचे साहित्य आहेत त्याच्यात बनवलं तरी भात खूप चांगला होतो. आता आपले मसाले झाले. आता आपण ऍड करणार आहोत आपला मेन टोमॅटो. टोमॅटो थोडा जास्त क्वांटिटीत घेतलेला आहे, मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यात ऍड करणार आहोत. आता टोमॅटोला शिजण्यासाठी मीठ टाकतो आपण, पण लगेच मीठ टाकायचं नाही, थोडं त्या मसाल्यांवर तो टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर आपला टोमॅटो शिजत आहे तिथपर्यंत आपण बोलूया. तर कसं आहे, व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मला खूप साऱ्या गोष्टी करायला आवडतात. जसं मी जेवण चांगलं बनवते, ड्रॉइंग चांगलं काढते, मेहंदी चांगली काढते, डान्स चांगला करते, गाणी पण बोलते. तर मग आवडतं तर लोकांपर्यंत पोहोचवायला काय हरकत आहे, म्हणून मी आपण पुढे बनवते. गेलंच पाहिजे ना. आणि सगळ्यात जास्त मला आवडतं म्हणजे मला सपोर्ट करणारे खूप जण आहेत आणि माझी माहेरची माणसं मला खूप चांगला सपोर्ट करतात. माझे मित्रमैत्रिणी सुद्धा मला खूप चांगला सपोर्ट करतात. इवन माझे शाळेतले शिक्षक सुद्धा अजून सुद्धा बोलतात की म्हात्रे तू का नाही हे करत, का नाही ते करत, कारण त्यांना पण वाटत होतं की मी काहीतरी चांगलं करेन, काहीतरी मोठं करेन. आणि तर माझी तुम्हाला माहिती पर्सनली आहे. इच्छा होती की जे टॅलेंट आहे त्याला पुन्हा राहायला पाहिजे, म्हणजे दिसलं पाहिजे जगाला काय आणि माझं टॅलेंट पुढे माहिती ना. माझं टॅलेंट पुढे नेण्यासाठी माझा नवरा खंबीर आहे, तो मला नेहमी सपोर्ट करतो. कधी कधी मी कंटाळा करते पण तो बोलतो मला की नाही हे तुला येतंय तर हे तुम्ही केलंच पाहिजे. तर असंच तुम्ही सुद्धा मला सपोर्ट करा. तर तुम्ही मला सपोर्ट केला तर मी नक्कीच पुढे जाईन आणि माझ्या पुढे जाण्याचं कारण सुद्धा तुम्ही बनाल आणि माझा नवरा. आम्ही आता अलिबाग पर्यंत आलो, अलिबागच्या पुढे पण जाऊ आम्ही डोळ्यापर्यंत. नाही, काही भरपूर जण मला ओळखतात, त्याच्यामुळे काही असा इश्यू नाही की मी खोटं किंवा खरं बोलते काय, कारण सगळ्यांना माहिती आहे मला काय येतं काय नाही. असं काय तुम्हाला वाटत नाही ना मी स्वतःचं जास्त बच्चन देते, तर असं काय नाहीये. कारण काही लोकांना माहिती नाहीये, सो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि आता कसं झालंय, आमचं आडनावच एक आहे ना, मी पण म्हात्रे ती पण म्हात्रे. आणि आता आम्ही कुठे गेलो होतो इथे खूप मैत्रिणी असतो, ए म्हात्रे, मी बघतो अरे मला म्हात्रे बोलायला कोण आहे, मला म्हात्रे बोला माझे मित्र आहेत. पण आता ए म्हात्रे भाई कोण आला नवीन, अचानक स्टेशन बिशन भेटाल भाई, लय ओळख आहे भाईची. काही माझी माणसं जी आहेत ती आता याला जास्त ओळखतात माझ्यामुळे. तर असंच खूप चांगला प्रतिसाद भेटतो आम्हाला. तर आता बघूया कसं भेटतंय व्हिडिओ चालू केल्यावर. तर चांगलंच होणार आहे, चांगलीच अपेक्षा धरायची, वाईट काय होणार आहे जगात. नेहमी चांगलाच विचार करतो. आयुष्यात एवढं वाईट झालंय ना की कधी त्या वाईट गोष्टींचा विचार नाही केलाय. तर आपला टोमॅटो आता ऑलमोस्ट थोडा मसाल्यांमध्ये नरम झालेला आहे, शिजलेला आहे. आता आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत. मीठ
मीठ तुम्हाला अंदाजे टाकायचं जेवढी तुमची भाताची क्वांटिटी आहे तेवढी. छान शिजलेला आहे. तर परत आपण थोडीशी याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकणं गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे खूप चांगला स्मेल येतो आणि टेस्ट सुद्धा चांगली लागते आणि दिसायला पण ते खूप छान दिसतं. आणि तुम्हाला माहितीये जसं दिसतं तसं आपण खातो. काही गोष्टी दिसण्यावरच असतात. नाही काही गोष्टी वास सांगतो ना आपल्याला कसं बनलंय कोणतं जेवण. मला जेव्हा जास्त करून वासावर जमतं आणि मी खूप छान बनवते. आता आपण टाकणार आहोत राईस. तर हा राईस, या राईसची जी रेसिपी आहे ती मी अशी लहानपणी आहे ना, आम्ही सगळे भावंड एकत्र यायचो. तर आमची काकी आहे, तिने बनवलेला भात लहानपणी बनवलेला, तर आम्ही ते खायचो. तर ते लक्षात राहिलं की त्याच्यात टोमॅटो वगैरे सगळं जास्त होतं. तर त्या काकी आज आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. तर त्यांनी बनवलेला भात, मग आमचे दादा ते भात बनवायचे, मग त्यांच्यापासून मग ते मी माझ्या डोक्यात ठेवलं. मग आता मी बनवते. त्याच्यामुळे कसं असं विसरता येत नाही. काही लहानपणीच्या ज्या गोष्टी असतात आपल्याला, आपण खाल्लेल्या असतात, त्या अजून सुद्धा आपल्याला आवडतात. तर त्याच प्रकारचं एक हे आहे. काय 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 बोल. काय बोलायचं आता. हा राईस तयार होतोय आमचा. हम्म. आता आपल्या आयुष्यात खूप सारी माणसं असतात, ते आपल्याला प्रोत्साहन देतात, तुम्ही हे करा ते करा, टॅलेंट लपवू नका. मग असंच आहे, माझं तर म्हणणं आहे की तुमच्या अंगात जो टॅलेंट आहे तो दिसला पाहिजे जगाला. तुमच्यात ते टॅलेंट आहे. माझ्यात खाण्याचा टॅलेंट आहे फक्त. यायचं नाही, खायचं, यांच्यात आपलं पण काम खूप करायचं. चांगलं टॅलेंट आहे ना, खूप चांगलं डोकं आहे. हे क्लास टीचर आहेत, खूप चांगलं शिकवतात. मॅथ्स, आपला मॅथ्स पाहिजे. खूप चांगलं शिकवतात. पण आपल्या आयुष्यात काही अशी माणसं असतात ना, जे आपल्या फॅमिलीमध्ये नसतात, फॅमिलीच्या बाहेरचे असतात. ती पण आपल्याला खूप चांगला सपोर्ट करतात. आपल्याला सांगतात की तुम्ही असं नका करू, हे करा, ते करा, असं करा, हे भारी करता. त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं आता आमची की पहिलीच व्हिडिओ होती, त्यामध्ये खूप जणांनी आम्हाला व्हॉइस नोट पाठवले की व्हॉइस तुम्ही नोट चांगलं बनवा, पाठवले. हे असं सांगितलं खूप पाहिजे जणांनी तुम्ही. नाही, माझ्या मैत्रिणीने पाठवलंय. की खूप म्हणजे ती एवढी खुश झाली की बापरे, फर्स्ट ट्राय केलं फायनली तुम्ही, पण त्याच्यात तुम्ही अजून काय ऍड करू शकता हे सगळं सांगितलं. तर खूप बरं वाटलं की आपण स्वतःहून न विचारता समोरून खूप चांगला रिस्पॉन्स येतो. हे खूप चांगलं वाटतं. माझ्या जिजूंनी सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स दिला. माझी बहीण तर स्वतः सांगते की तुम्ही दोघांनी मिळून करा, ते खूप चांगलं होईल. मी तिला विचारलं कसं करायचं, तर मग ते तुमच्या दोघांनी मिळून केलं तर ते खूप चांगलं वाटेल बघायला. इव्हन माझे सासू सासरे पण खूप आनंदाने बघतात व्लॉग. आम्ही जेवताना लावतो आणि बघत बसतो. खूप हसतात ते. ऍक्च्युली आमच्या दोघांमध्ये असं हिचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे, माझा कमी आहे. मला कॅमेरा यायला भीती वाटते, जास्त नाही येत मी कॅमेरा. आणि मी लहानपणापासूनच खूप लोकांसोबत बोलत आले. भराय ना यांच्यामध्ये. आणि माझंच आहे तर माझ्या पूर्ण फॅमिलीचं असंच आहे. असं नाही की मीच आहे, माझी पूर्ण फॅमिलीच टॅलेंटेड आहे, आमच्या प्रश्नच नाही. चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत त्यांच्या फॅमिलीच्या डान्स आणि यापुढे येत राहतील. आता आपला राईस रेडी झालेला आहे. जर तुम्हाला अजून काहीतरी वेगळी चव हवी असेल तर तुम्ही याच्यावर लिंबू सुद्धा टाकू शकता. आता आपण भरभरून कोथिंबीर वरून ऍड करणार आहोत. तर आपला राईस रेडी झालेला आहे. गॅस ऑफ. तर टन आपला राईस तयार आहे. तर आपण मास्टर शेफला जज आलाय खायला. जजला टेस्टिंगला देऊया. गरम आहे. वा, अप्रतिम, ब्रिलियंट, ऑसम. मात्र ओव्हर ऍक्टिंग नाही. जे लागतंय ते लागतंय ना. खूप सुंदर, मज्जा. याच्यासोबत तुम्ही पापड घेऊ शकता, कैरी घेऊ शकता, कांदा घेऊ मस्त शकता. कांदा घेऊ शकता, लिंबू टाकून खूप भारी लागेल. जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि अजून काही रेसिपी हव्या असतील तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जेवढं शेअर करा तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल आणि आमची सुद्धा ओळख होईल. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला आत्मविश्वास भेटेल आणखी काही व्हिडिओ हा. बनवण्याचा.
तर असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि थँक्यू सो मच. बघूया आता आजच्या या व्हिडिओसाठी, हा. आता या व्हिडिओसाठी ही व्हिडिओ पण भरपूर चालणार आहे आम्हाला हा माहिती आहे. आम्हाला तुमचा तुमच्यावर feedback चांगला आहे. तर थँक्यू. थँक्यू. चला खाऊन घेतो आता. चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जर तुम्हाला राईसचा कंटाळा आला असेल तर दुसरं काहीतरी ट्राय करू. कमेंट मध्ये सांगा. चला बाय.